नमस्कार, मी गणेश पाटील. ऑर्किड राजकीय नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण हे राजकारणामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना राजकारणात कार्य कसं करायचं या संदर्भात दिशा देण्यासाठी गेल्या 4 वर्षांपासून आमचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय नेतृत्व कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर या शहरामध्ये प्रशिक्षण वर्ग चालतात. त्या अनुषंगाने इथून पुढे आपल्याला ऑनलाईन हे सर्व विचार ऐकता यावेत यासाठी आम्ही हा पहिला व्हिडिओ आपल्यासाठी सादर करत आहोत. ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. म्हणजे लोकांनी लोकांद्वारे लोकांसाठी चालवलेली शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही. ही लोकशाहीची व्याख्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी केलेली आहे. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आणि या देशामध्ये लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया निवडणूक, लोकशाहीचा आत्मा निवडणूक, लोकशाहीचा गाभा निवडणूक आणि निवडणुकीच्या अनुषंगानं जे जे घडतं, जे जे होतं ते राजकारण. राजकारण म्हणजे कुणासाठी तरी व्यसन, राजकारण म्हणजे कुणासाठी वारसा हक्क, राजकारण म्हणजे कुणासाठी अचानक तांत्रिकदृष्ट्या मिळालेली संधी, कुणासाठी अचानक अपघातानं आलेली जबाबदारी, तर राजकारण म्हणजे कुणासाठी व्यवसायाला पूरक, तर राजकारण म्हणजे प्रचंड आवड. असे राजकारणाच्या राजपटावरती वेगवेगळ्या पैलूनं प्रत्येकजण वावरत असतो. मग राजकारणामध्ये यशस्वी होणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे की भरकटणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे? समजा राजकारणामध्ये 100 जण आले. या 100 जणांपैकी राजकारणातील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया निवडणूक, या निवडणुकीला सामोरं जाण्याचं भाग्य लाभतं फक्त 20 लोकांना. या 20 लोकांचा जेव्हा आपण विचार करतो त्यापैकी फक्त 5 जण विजयी होतात, 15 जण पराभूत होतात. या पराभूत झालेल्यांपैकी अनेक जण असे असतात की पुन्हा आयुष्यामध्ये दुसरी निवडणूक लढवत नाहीत, पण आयुष्यभर ही लोक प्रत्येक गप्पांमध्ये, प्रत्येक समूहामध्ये त्यांच्या पराभवाचे किस्से सांगत असतात. त्यांनी निवडणुकीमध्ये फॉर्म भरल्यामुळं कुणाचं गणित कसं बिघडलं किंवा यांनी यांचा फॉर्म भरल्यामुळे कुठला उमेदवार कसा जेरीस आणला यामध्ये ते सांगण्यात त्यांना आनंद वाटतो. आणि आयुष्यभर दिवसामध्ये कुणाला ना कुणाला तरी त्यांच्या उमेदवारीचा आणि त्यांच्या निवडणुकीचा किस्सा ते सांगत असतात. यामध्येच त्यांचं एक समाधान असतं. तर बरेच जण असे असतात की पुन्हा आपल्याला केव्हा तरी त्या ठिकाणावरून संधी मिळेल म्हणून आणि परत मला कुठला तरी पक्ष तिकीट देईल म्हणून तिथे त्यांचं कार्य चालू ठेवतात. अनेक जण असे असतात की निवडणुकीमध्ये पैसा सर्व खर्च झालेला असताना राजकारणाशिवाय दुसरं काही मला जमणार नाही म्हणून त्यांची एक केविलवाणी धडपड चालू असते. असे पराभूत झालेल्यांपैकी असतात. आता राहिला प्रश्न 5 जणांचा. या 5 जणांपैकी 3 जण असे असतात की त्यांना जनतेनं निवडून दिलं म्हणजे आपल्याला हा एक मोठेपणा जनतेने बहाल केला आहे म्हणून निवडून आल्यानंतर विजयाचा मोठेपणा, विजयाचा उन्मत्तपणा यांच्यामध्ये येतो. आणि मिळालेलं पद हे जनतेची सेवा करण्यासाठी नव्हे तर भोगण्यासाठी आहे की काय असं समजून ते 5 वर्ष पद भोगतात. त्यांचं कार्य पाहून किंवा त्यांचा उन्मत्तपणा पाहून पुन्हा जनता यांना निवडून देत नाही, यांना पुन्हा राजकारणामध्ये फारसं यश मिळत नाही. राहिला प्रश्न 2% लोकांचा. 2 लोकांचा, 2% नव्हे. ही 2 लोक अशी असतात की सदैव मतदारसंघाच्या कल्याणासाठी, जनतेच्या कल्याणासाठी मतदारसंघाचा विकासाभिमुख विचार करत असतात. मतदारसंघाचा विकासात्मक आराखडा यांच्याकडे असतो आणि त्या दिशेने यांचं कार्य चालू असतं. कोणत्याही योजनेबद्दल हे सतत अभ्यासू असतात. कुठली योजना कशी राबवायची, कोणत्या योजनेचा लाभ जनतेपर्यंत कसा पोहोचवायचा याबद्दल सतत यांचं चिंतन चालू असतं. आणि राजकारणामध्ये कधी हा तर कधी हा, सदैव हीच लोक सत्तेत असतात आणि हीच 2 लोक राजकारणामध्ये त्या त्या मतदारसंघातील प्रस्थापित असतात. आपण पाहिलं हे 20 लोकांचं गणित. आता प्रश्न असेल 80 लोकांचं काय? ही 80 लोकच मुळात राजकारणाचा मूळ आधार असतात. कुठल्याही चावडीवरती, बैठकीमध्ये, एखाद्या ओसरीवरती, पारावरती, ओट्यावरती जिथं जिथं यांना संधी मिळेल त्या त्या ठिकाणी हे राजकारणाच्या गप्पा सदैव करत असतात.
एखाद्या पक्षाचं किंवा संघटनेचं जी पदं असतात त्यामधलं एखादं पद यांच्याकडे असतं, मग ते सहकोषाध्यक्ष असो की त्या 12 सदस्यांपैकी एखादा सदस्य असो, हे पद घेऊन ते एखाद्या व्हिजिटिंग कार्ड पुरतं त्यांचं पद मर्यादित असतं, थोडंफार त्यांचं कार्य चालू असतं, किंवा कधी कुणाच्या साहेबांचा वाढदिवस आला त्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शुभेच्छा होर्डिंगवरती असतात. या पलीकडे यांचं राजकारणामध्ये फारसं वेगळं नसतं, यामध्येच हे मशगूल असतात. काही वर्ग असा असतो 80% लोकांपैकी की यांना राजकारणाचा मूळ फार आवड नसते, गोडी नसते, पण यांच्या जन्मपत्रिकेमध्ये राजयोग असतो किंवा यांच्या तळहातावरच्या रेषा राजयोग दाखवत असतात, म्हणून यांचं राजकारणामध्ये अपेक्षेपोटी कार्य चालू असतं. तर काही जणांचं दिवसभराचं शेड्यूल आपण पाहिलं तर असं असतं की सकाळी घरातनं निघायचं, घरामध्ये अनेक अडचणी असून देखील त्यांची अर्धांगिनी अडचणींचा पाडा वाचत असताना देखील घरातनं तसंच निघायचं, कुठेतरी साहेबांच्या बंगल्यावरती चकाट्या पिटत बसायचं, साहेबांच्या बंगल्यावरती 4 सवंगड्यांसोबत कुठेतरी भटकायचं, याचं काम त्याचं काम, कामानिमित्ताने इकडे गेले तिकडे गेले, असं करत करत संध्याकाळ होते. 4 सवंगड्यांना सोबत घेऊन कुठेतरी विरंगुळ्याचे क्षण घालवायचे आणि मग परत संध्याकाळी यायचं आणि परत दुसऱ्या दिवशीपासनं राष्ट्रीय कार्याच्या उभारणीसाठी याचं राजकारणामध्ये कार्य सुरू असतं. असे राजकारणामध्ये विविध प्रकारची लोक वावरत असतात. तर अनेक जणांचं असं असतं की राजकारणातनंच कुठेतरी छोटं मोठं कॉन्ट्रॅक्टरशिपचं काम मिळेल आणि त्यापोटी हे कुठेतरी बांधील असतात, कुणाचे तरी उपकार यांच्यावरती असतात आणि त्या उपकाराच्या ओझ्याखाली राजकारणामध्ये हे सतत वावरत असतात. असे वेगवेगळ्या प्रकारची लोक आपल्याला पाहायला मिळतात. पण लक्षात घ्या, राजकारणामध्ये यशस्वी होणाऱ्यांचं प्रमाण जास्त की भरकटणाऱ्यांचं प्रमाण जास्त? निश्चितच राजकारणामध्ये भरकटणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. कारण जसं इतर गोष्टींचं प्रशिक्षण उपलब्ध असतं, प्रत्येक गोष्टीचं एक विशिष्ट तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध आहे, तसं राजकारणाबद्दलचं कुठंही प्रशिक्षण उपलब्ध नाही. जसं की राज्यशास्त्राच्या पुस्तकातनं आपल्याला तांत्रिकदृष्ट्या राजकारण काय आहे, इथल्या राजकारणाची दिशा काय आहे समजावून घेता येईल. पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या अनुषंगानं घडणारं राजकारण आणि राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये असलेलं राजकीय तांत्रिक बाबी या दोनही गोष्टी भिन्न आहेत. राज्यशास्त्राच्या पुस्तकातलं राजकारण आणि वास्तविक घडणारं राजकारण या दोनही गोष्टी भिन्न आहेत. आणि म्हणून ऑर्किड गेल्या 4 वर्षांपासून भाषण कला व नेतृत्व कौशल्य आम्ही हे तर प्रशिक्षण लोकांना देतच आहोत, पण त्याचबरोबर लोकांच्या आग्रहास्तवानंतर राजकारणामध्ये कार्य कसं करावं, मग त्यामध्ये मतदारसंघाची बांधणी असेल, तुमची पॉलिटिकल इमेज बिल्डिंग असेल, त्याचबरोबर तुम्ही राजकारणामधल्या आपल्या मतदारसंघाचं व्यवस्थापन असेल, निवडणुकीच्या अनुषंगाने व्यवस्थापन असेल, मतदारांची बांधणी कशी करायची, या सर्व अनुषंगाने आम्ही राजकारणातलं प्रशिक्षण लोकांना देत असतो. निश्चितच यापुढे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून राजकारणातील लोकांना विविध मार्गदर्शनाचे धडे देता यावेत, म्हणून आम्ही तुमच्यासमोर येत आहोत. फक्त गरज आहे तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करण्याची, जेणेकरून की आमचा प्रत्येक व्हिडिओ आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा आपण सबस्क्राईब करावं एवढी विनंती करतो. धन्यवाद.